मुंबईसह रायगड रत्नागिरीमध्ये सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर ठाणे पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा कायम। मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, प्रशासनाचा कुणावर वचक राहिला नाही का, वारकऱ्यांचा संतप्त सवाल। बीडच्या परळीमध्ये सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या, हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट। गोंदियातल्या नवे गावात पीठगिरणी मशीनमध्ये ओढणी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, घटनेमुळे सर्वत्र हळहळ। मुंबईतल्या नामांकित पबमध्ये पोलिसांची छापेमारी, परवाना रद्द असताना सुद्धा मद्याची विक्री। मुंबईत म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलैमध्ये जाहिरात निघणार, ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्याची ही म्हाडाची तयारी। तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरणी आता न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा गुन्हा दाखल नाहीच, हिंदू जनजागृती समितीचा अवमान, याचिका दाखल करण्याचा इशारा। तुळजापूरला पाणी टंचाईपासून दिलासा, शहराला आता 2 दिवसांआड पाणी पुरवठा, बोरी धरणातली पाणी पातळी वाढली। खंबाटकी घाटात साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, गाडी बंद पडल्यामुळे ट्रॅफिक जाम, रस्ता मोकळा करण्याचे वाहतूक पोलिसांचे प्रयत्न। विठू नामाच्या गजरात ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या पुण्यात एकत्र येणार, माऊलींची पालखी पुण्यात 2 दिवस मुक्कामी। दमदार पावसानंतर कोकणातील धबधबे प्रवाहित, राजापूरच्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी।